संपूर्ण भारतात कोरोना नावाच्या विषाणूने कहर माजवला असून यावर संकटावर मात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत आपल्या घरात राहून या जागतिक महामारीच्या संकटाला देशातून नष्ट करण्याचे आवाहन केले। त्यानुसार सकाळपासून तेल्हारा शहरासह ग्रामीण भागात सुद्धा जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला। जनतेने जनतेसाठी पुकारलेला कर्फ्यू हा आहे। याची प्रत्येकाने जाण ठेवून आपली आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली। आणि आज जनता कर्फ्यूचे जे नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेले आहे की आज 7 ते 9 वाजेपर्यंत लोक घरात राहून या जनता कर्फ्यू जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा आणि तेल्हाऱ्यात हे याचं काटेकोरपणे पालन होत आहे। बाकी सर्व सेवा बंद आहेत। दुकाने आणि हे स्वतःहून लोकांनी प्रतिष्ठाने हे आपले बंद ठेवलेले आहेत। फक्त अत्यावश्यक सेवा जी आहे मेडिकल हे यांचं आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। जसं की आपण जे सर्व आता बंद आहे आणि फक्त मेडिकल हे असं सेवा आहे की हे आपल्याला बंद ठेवता येत नाही। आपल्या याच्याबद्दल मत सांगा। हा जो कोरोना व्हायरस आहे हा विश्व महामारी एक महाभयानक रोग आहे। तो एकमेकांना स्पर्शापासून तो तयार होतो, विषाणू एकमेकात शिरतो आणि माणसाच्या अंगातून माणसामध्ये जातो। त्यामुळे हे सर्व आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी खूप चांगल्या प्रकारे हँडल करून आज जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी आम्ही समर्थन आहोत। आणि त्यानंतर तेल्हारा तालुक्यामध्ये कोणी आजारी व्यक्तीसाठी किंवा इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही सदैव तेल्हारा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे तत्पर आहोत। आणि तेल्हारा तालुक्यामधील सर्व केमिस्ट बंधू आमचे सतर्क आहेत की कोणीही औषधीपासून वंचित राहायला नाही पाहिजे। कोणाची जर आजारी असला तर आम्ही तत्पर लगेच सेवा घेऊन उभे आहोत। तेल्हारा तालुक्याकडून आम्ही अध्यक्षाच्या नात्याने सर्व केमिस्ट बंधूंना व सर्व रुग्णांना आम्ही जे सेवा देत आहे व कमी रेटमध्ये जे बी रेट आम्हाला आले त्याचे कमी याच्यात आम्ही जे मास्क आणि सॅनिटायझर जे काही उपलब्ध आमचा जो आलेला माल होता ते आम्ही सर्वांना पुरवला व सर्व केमिस्ट बंधू आमचे तत्पर आहेत। इथं असलेले सगळे आमचे केमिस्ट बंधू श्रद्धा मेडिकल, तनिषा मेडिकल, संजीवनी मेडिकल, आशीर्वाद मेडिकल, बालाजी मेडिकल, रामचंद्र मेडिकल, जे तेल्हारातले विठ्ठल मेडिकल, जे तेल्हारातले सर्व केमिस्ट बंधू इथं आम्ही सोबत आहोत व सर्व केमिस्ट आपापल्या परीने आपापलं आरोग्य सेवा देत आहेत। व आता याच्या जेव्हा कोणाला इमर्जन्सी लागत असेल त्यांनी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये देवरे साहेब यांना नंबर व सगळ्याचे इमर्जन्सी नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून बाकीच्या लोकांनी बी आपल्या तिथून औषधीचं हे आम्ही करू। मजुरांनी आपले काम पूर्णपणे बंद केले। तेल्हारा येथील सतत ग्राहकांची गर्दी असलेले तुकाराम चौक, बस स्थानक, कॉटन मार्केट, शेगाव नाका, माळेगाव नाका, टॉवर चौक, आठवडी बाजार, अण्णाभाऊ साठे मार्केट हे सर्व परिसर नेहमी लोकांच्या गर्दीने व्यापलेले असतात। मात्र 22 मार्च रोजी हा संपूर्ण परिसर माणूस शून्य झाला होता। सर्व दूर शुकशुकाट येथे पाहायला मिळाला। तेल्हारा तालुक्यासह जिल्ह्यात जनता कर्फ्यूला साथ मिळाली। आपण तेल्हारा येथील या शेगाव नाक्यावर आहोत सध्या। जे नरेंद्र मोदी साहेब यांनी जे जनता कर्फ्यूचे आवाहन नागरिकांना केले होते त्याचे काटेकोरपणे पालन तेल्हारा येथील नागरिक करत आहेत। आपण पाहू शकता जे काही दुकान वगैरे आहे सर्वांनी दुकान बंद ठेवून हा रस्ता एकदम सामसूम आहे। सर्व लोक घराच्या आतमध्ये आहेत। याचे नागरिक व्यवस्थितपणे पालन करत आहेत तेल्हारा येथे जनता कर्फ्यूचे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे।